जालन्यामधील आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची अभ्यासकांच्या सोबत एक बैठक पार पडली। 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये सरकारच्या समोर मांडलेल्या आधीच्या मागण्या, त्या संदर्भातली कायदेशीर माहिती याविषयी अभ्यासकांच्या सोबत चर्चा झाली आहे। शिवाय सरकारने दिलेल्या एसओपी वरती देखील चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली। बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे। नाही अभ्यासक आले तरी आम्हाला गरीबाला जसं पाहिजे तसं मी करूनच घेणार 29 लाख आणि आले तरीही करून घेणार। मी जागेवरच घेणार आहे। मी आता जागेवरच ठरवणार आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत आणि चलदी ते जे यार फेर मला नाही माहीत चुकलाय का बरोबर आलाय, नोंदी इतक्या आहेत ना आणि चलदी अभ्यासकांना विश्वासात घेऊन हे करून करून बराच वेळ गेला। काही येतात काही मी माझ्या भूमिकेत चालणार 29 ऑगस्ट गॅजेटमध्ये एवढ्या नोंदी आहेत ह्या दी कशा द्यायचं तू बघ तिकडे येस ते काय तिकडे नको काढू। तर या बैठकीच्या दरम्यान मराठा अभ्यासकांनी जरांगेंना नेमका कोणता सल्ला दिलाय बघूया। तपासायला गेल्यावर 2 कुणबी नोंदी सापडल्या, म्हणजे मराठा नव्हते दुसरे होत्या। पण मी म्हणलं आधी तुम्ही इथलं नील कसं दिलेलं आहे, म्हणजे शिंदे समिती ज्यावेळेस झाली त्यांचं एक उपोषण चालू होतं मनोजदादांचं, त्यावेळेस त्यांनी नील 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 रिपोर्ट लिहून दिला। आले 5 दिवसात मला नोंदी शोधायच्यात, 5 दिवसात किती शोधणार आहेत, कोण किती जण वाचणार आहेत, नील नील दिलेला आहे। माझं असं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेटेरच्या बाबतीतलं आपलं वेगळं मत असू शकते, पण शिंदे समिती जी तुम्ही हक्कानं आपण मराठ्यांनी मिळवलेली आहे ह्या शिंदे समितीच्या लोकांना परत एकदा आपण टाइम बाउंडमध्ये नोंदी शोधायला दिलं पाहिजे ज्या सापडतील। मुळात एक तर ही समितीच पाहिजे नाही। हैदराबाद गॅजेटनं देणाऱ्या प्रमाणपत्रालाच समिती ही गाव पातळीवरची समिती आहे, स्थानिक चौकशी करणारी। इतर मागासवर्गीयांना ज्यांना प्रमाणपत्र दिले जातात त्यांना ती समिती लागू नाही। ही फक्त मग कुणबी प्रमाणपत्र देताना समिती पाहिजे कसं, पण जरी ती समिती पाहिजे तर किमान त्या समितीमध्ये 2 मराठा समाजाचे प्रतिनिधी असावं अशा प्रकारची तरतूद करणं फार आवश्यक आहे। कारण द्वेष भावनेला असलेले अधिकारी कुठलाच रिपोर्ट आणि कुठलेच चौकशी अहवाल द्यायला स्थानिक पातळीवर तयार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आणि यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील चलो मुंबईची हाक दिली आहे। जरांगे पाटील यांच्या झुंडशाही समोर सरकार झुकत असून वेडेवाकडे जीआर काढत ओबीसींचं आरक्षण संपवत आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणनेमध्ये ओबीसींची वेगळी जनगणना केली जाणार नाही, त्यामुळे आता जरांगेच्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी राज्यामधील सगळ्या ओबीसी बांधवांनी मुंबईमध्ये यावं असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं। यावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। ओबीसी बांधवांनी आपल्या हक्क अधिकाराचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी लाखोच्या संख्येने 1 सप्टेंबरला मुंबईला यायचं आहे। मी आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहे, उद्या बीड जिल्ह्यातल्या गेवराईला सभा आहे, परवा दिवशी मी जालन्यामध्ये जातोय। तेव्हा तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसीची, विजयंतीची, एसबीसीची आम्ही स्वतःहून पुढे येऊन आम्ही सांघिकरित्या ओबीसीची लोकसंख्या मोजणार आहोत। तेव्हा 1 सप्टेंबरला सर्व ओबीसी बांधवांना आव्हान करतोय, आपण जिथून असाल तिथून मुंबईला 1 सप्टेंबरला निघायचं आहे। नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही, हा फक्त नेते ओबीसी नाही। बिचारा आम्ही बळच कधी धनगराला दुखवलेलं नाही, लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना, मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलंय ना, कोणालाच। यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसींच्या जीवावर भाजायच्या। हेच आंदोलन जर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असतं ना, आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं। तिथं ताकद लावा, ही इकडं ताकद लावून तुमचा काही उपयोग नाही। मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे।